खिरडी फरचीवरील भगदाड ठरले जीवघेणे, शेतकऱ्याचा बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला, ग्रामस्थांमध्ये संताप। 10-12 दिवसापूर्वी भगदाड पडूनही प्रशासनाकडून केवळ पाहणी, पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी। सुरगाणा तालुक्यातील खिरडी ते खिरडी आश्रमशाळा व भाटी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील फरचीला सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी मोठे भगदाड पडले। याबाबत ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही। परिणामी आज 21 जुलै सायंकाळी सुमारे 5:15 खिरडी येथील शेतकरी रामदास लक्ष्मण डोळे हे शेतातून बैलासह घरी परतत असताना पाण्याच्या प्रवाहात त्यांचा एक बैल वाहून गेला। घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व गावातील ग्रामस्थांनी बैलाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, मात्र उशिरापर्यंत बैलाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही। या घटनेमुळे डोळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले असून गावात हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान या फरचीवरून दररोज खिरडी आश्रमशाळेतील विद्यार्थी, शेतकरी तसेच भाटी गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते आणि शेतीच्या हंगामात हा मार्ग धोकादायक बनल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की संबंधित अधिकारी वारंवार घटनास्थळी येऊन केवळ पाहणी करून निघून जातात, मात्र प्रत्यक्ष दुरुस्ती किंवा नवीन पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही। त्यामुळे भविष्यात आणखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या घटनेची गंभीर दखल घेऊन खिरडी भाटी मार्गावरील पुलाचे काम तातडीने सुरू करावे, तसेच शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली। कार्यकारी संपादक कुंजाराम खांडवी।